दिवसाला 80,000 रुपये कमाई करणारा सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये किती पैसे मिळतात, तर तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बारामती जिल्ह्यातील असलेला सूरज चव्हाण ह्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून 80,000 रुपयाचे रोज कमाई होत असल्याचे सूरज चव्हाणने बिग बॉसच्या खरात बोलताना सांगितले। टिकटॉक स्टार म्हणून सूरज चव्हाण संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखला आहे। ह्याचबरोबर इंस्टाग्रामवर सूरजचे 1 मिलियन फॉलोअर देखील आहेत। आपल्या बोबड्या बोली भाषेमुळे व बुक्कीट टिंगुल ह्या डायलॉगमुळे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झालेला आहे। सूरज चव्हाण यांचा चाहता वर्ग खूप मोठा असल्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरात 16 सदस्यांमध्ये स्थान मिळाले आहे। सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरात असल्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी आवर्जून अनेक जण मोठ्या संख्येने बिग बॉस मराठी हा खेळ पाहत आहेत। सूरज चव्हाणला सपोर्ट करण्याकरता महाराष्ट्रातील संपूर्ण चाहता वर्ग बिग बॉस मराठी हा कार्यक्रम पाहत आहेत। ह्याचमुळे बिग बॉस मराठी ह्या कार्यक्रमाचा TRP देखील खूप मोठ्या संख्येने वाढलेला आहे। हे सर्व असले तरी दिवसाला 80,000 रुपये कमाई करणाऱ्या सूरजला मात्र बिग बॉसच्या घरामध्ये आठवड्याला फक्त 25,000 रुपये इतके मानधन दिले जात आहे। आपल्या बोली भाषेमध्ये व बुक्कीट टिंगुल ह्या डायलॉगमुळे संपूर्ण महाराष्ट्रभर फेमस झालेला सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरामध्ये आज आपल्याला पाहण्यास मिळत आहे। दिवसाला 80,000 रुपयाची कमाई करणाऱ्या सूरजला बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात कमी इतके मानधन दिले जात आहे, ते म्हणजे 25,000 रुपये। बिग बॉसच्या घरामध्ये एकूण 16 सदस्य आहेत। ह्या 16 सदस्यापैकी सूरज चव्हाण ह्याला प्रत्येक आठवड्याला 25,000 रुपये इतके मानधन दिले जात आहे। आज बिग बॉस मराठीचा जो TRP वाढलेला आहे तो फक्त आणि फक्त सूरज चव्हाण यांच्यामुळेच वाढलेला आहे असं आपल्याला त्याच्या चाहत्या वर्गाकडून सांगण्यात येत आहे। परंतु जर TRP हा सूरज चव्हाणमुळे जर बिग बॉसचा वाढत असेल तर बिग बॉस मधील कार्यक्रमामध्ये सूरज चव्हाणचे मानधन देखील वाढले पाहिजे असं देखील आता त्याच्या चाहता वर्गाकडून सांगण्यात येत आहे। परंतु ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।